पोटासाठी जन्मभूमी सोडण्याची वेळ. शहाद्यातून शेकडो मजुरांचे गुजरातकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर. शहादा प्रतिनिधी. शहादा तालुक्यातील रोजगाराच्या गंभीर प्रश्नाने आता चिंताजनक स्वरूप धारण केले असून पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो मजूर आणि त्यांची कुटुंबे गुजरातकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधींचा अभाव, वाढती महागाई, शेतीतील अनिश्चितता आणि हाताला पुरेसे काम मिळत नसल्याने अनेक कुटुंबांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे. परिणामी तालुक्यातील अनेक गावांमधून मजुरांचे लोंढे गुजरातच्या दिशेने निघाले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या कडक झळा आणि 40 ते 45 अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानाची पर्वा न करता महिला, पुरुष, वृद्ध आणि लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबे रोजगाराच्या शोधात प्रवास करत आहेत. डोक्यावर संसाराचे ओझे, हातात बॅगा आणि मनात उद्याच्या उदरनिर्वाहाची चिंता घेऊन अनेक कुटुंबे गुजरातमधील कारखाने, बांधकाम प्रकल्प, वीट भट्ट्या आणि औद्योगिक क्षेत्रांकडे रवाना होत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते रोजगार निर्मितीच्या घोषणा सातत्याने केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील युवक आणि मजुरांच्या हाताला पुरेसे काम उपलब्ध होत नाही. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना वर्षभर उत्पन्नाचे साधन नसल्याने परराज्यात स्थलांतर करणे हीच एकमेव पर्यायाची वाट उरली आहे. अनेक गावांमध्ये तर तरुण वर्गाचा मोठा हिस्सा रोजगारासाठी गुजरातमध्ये गेल्याने गावातील वाड्या वस्त्या ओस पडल्याचे चित्र दिसत आहे. दरवर्षी हंगामी स्थलांतर होत असले तरी यंदा स्थलांतराचे प्रमाण अधिक वाढल्याची चर्चा आहे. आर्थिक संकटाचा वाढता विळखा, रोजगाराचा अभाव आणि स्थानिक स्तरावर उद्योगधंद्यांची कमतरता यामुळे मजुरांना स्वतःचे गाव, नातेवाईक आणि सामाजिक जीवन मागे सोडून परराज्याची वाट धरावी लागत आहे. या वाढत्या स्थलांतरामुळे ग्रामीण भागातील सामाजिक आणि आर्थिक प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. रोजगारासाठी स्वतःच्या मातीतून बाहेर पडण्याची वेळ येणे ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसाठी गंभीर बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीचे ठोस प्रकल्प उभे राहिले नाही तर आगामी काळात हे स्थलांतर आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहादा तालुक्यातून सुरू असलेले हे मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर केवळ रोजगाराच्या प्रश्नाची नव्हे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेतील वाढत्या असमतोलाची आणि विकासाच्या दाव्यांमागील वास्तवाची जाणीव करून देणारे ठरत आहे. पोटासाठी स्वतःची माती सोडून परराज्यात जाणाऱ्या मजुरांची ही वेदनादायी कहाणी सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट.